की 3000चे 20,000 केले। गणपतीमध्ये आमच्याकडे वर्षावर एक मुलगी आली होती, तिने 1,500 रुपयात घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि मी घुंगरू घेऊन आली। ती म्हणाले ये 1,500च्या घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि त्या विकल्या मी, त्यातून मला 10,000 रुपये मिळाले। म्हणजे माझ्या बहिणी फक्त 3,000 1,500 खर्च करण्यासाठी ती योजना राबवत नाही, तर त्या पैशातून छोटा मोठा व्यवसाय करण्याची योजना देखील तुमच्या मनामध्ये आहे। ही मोठी गोष्ट आहे, याचं समाधान आम्हाला। आणि मग हे पैसे सगळे अर्थकारणात येतील, मार्केटमध्ये येतील, बाजारात येतील, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। आणि मोदी साहेबांनी जे 2047 विकसित भारत 2047 या देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहिलं, त्याची सुरुवात या माझ्या लाडक्या बहिणींच्या या पैशातल्या अर्थव्यवस्थेमुळे त्यालाही चालना मिळणार आहे। खरं म्हणजे सगळ्यात गणित जे आहे, आर्थिक गणित माझ्या लाडक्या बहिणींपेक्षा दुसऱ्याला जमू शकत नाही। कारण महिन्याला दुधाचे पैसे, राशनचे पैसे, मुलांच्या फीचे पैसे, कपड्यांचे पैसे, ट्युशनचे पैसे, हे सगळं भागवण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणी करत असतात। आणि म्हणून त्यांना आम्ही एक आधार देण्याचं काम केलंय। का तुमच्या विरोधकांच्या पोटात दुखू लागलंय, का तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे? कारण तुम्हाला समजलंय या लाडक्या बहिणी ही योजना आणि दिलेला शब्द आम्ही पाळणारे लोक आहोत। आणि म्हणून विरोधक बिथरलेत, विरोधक पूर्णपणे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। आणि म्हणून माझ्या बहिणींना मला एवढंच सांगायचं आहे की सावित्रीच्या लेकी आम्ही, पाय आमचा ओढू नका, बंधनातून झालो मुक्त आम्ही, बेडी नवी तुम्ही घालू नका। 1500ची ओवाळणी माझी, त्यात थोडा तुम्ही टाकू नका। आई जिजाऊचा बाणा आमचा, नाद आमचा करू नका, हे माझ्या बहिणींनी त्यांना सांगायचं।